रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे शनिचरणी आलेत। सोमवारी अजित पवारांसोबत कोकाटेंच्या मंत्रिपदाचा फैसला होणार आहे, पण त्याआधी मंत्रिपदावरील टांगती तलवार दूर व्हावी म्हणून कोकाटेंनी शनी मंदिरात धाव घेतली। पाहूया। आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। कोकाटेंचा सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा जवळपास निश्चित असतानाच कोकाटे शनिदेवाच्या चरणी आले। नंदुरबार जिल्ह्यातल्या शनी मंडळ इथल्या मंदिरामध्ये जाऊन कोकाटेंनी पूजा करत दर्शन घेतलं। साडेसाती दूर व्हावी तसंच आमच्या सारख्यांच्या मागे असलेली संकट दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केल्याचं कोकाटेंनी सांगूनही टाकलं। मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही मंदिरात गेला, कुठेही तुम्ही प्रार्थना केली तरी एक त्या दोन्ही नेत्यांना सांगतो की कुठलीही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात आणि आज सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी आणि कुठल्या तरी सक्षम व्यक्तीकडे ते पद जावं जेणेकरून आता होणारा अन्याय हा कुठेतरी कमी होईल। शनिदेवाची कृपादृष्टी राहावी म्हणून कोकाटेंनी पूजा केल्याचं शनी मंडळाच्या पुजाऱ्यांनी सुद्धा सांगितलं। साहेबांनी आज भगवंत शनिदेवाचं श्रावण शनिवार निमित्त दर्शन घेतलं आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपल्या मनातली इच्छा संपूर्ण देवाच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे। अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेमध्ये कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। त्यातच वादग्रस्त मालिका पुढे नेत त्याने सरकारलाच भिकारी म्हटलं। त्यामुळे सोमवारी भेटा असा अजित पवार यांचे आदेश कोकाटे यांच्यापर्यंत पोहोचले। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलेन। सोमवारी कोकाटे यांच्याशी अजित पवार बोलणार आहेत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार असं अजित पवारांनी पुन्हा एकदा सांगितलं। सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल, त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख यांचा तो सगळा अधिकार असतो, त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचे पुढच्या गोष्टी काय असेल ते करेल। कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकच आक्रमक नाहीत तर स्वपक्षातून कोकाटेंवर कारवाईची मागणी केली जाते। रुपाली चाकणकर यांनी सुद्धा कोकाटेंची विधानं चुकीची असल्याचं म्हटलंय। आपण अतिशय जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो। कृषी विभागाचा प्रतिनिधित्व करत असताना आपली जबाबदारी ही फार महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखतील अशी वक्तव्य खरं तर कोणी करूच नाही। महाराष्ट्राचा बळीराजा ज्याच्याकडे आपण अतिशय आदराने पाहतो, ज्याच्यामुळे आपण जगतो, त्यांच्या प्रती असलेली भावना संवेदना ही चांगल्या पद्धतीनेच व्यक्त झाली पाहिजे, त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी केलेलं विधान हे चुकीचं आहे। जसे कोकाटे रमी खेळण्यामुळे अडचणीत आले तसे संजय शिरसाट यांचाही पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ समोर आला। त्यामुळे सरकारच्या इमेजला धक्का लागत असल्यामुळे शिरसाट यांचाही राजीनामा घेतला जाणार की काय अशी चर्चा आहे। काही दिवसांआधी अधिवेशन संपताच शनी शिंगणापूरला जाऊन शिरसाट कुटुंबियांनी अभिषेक केला होता, पण आता ज्या गच्छंतीच्या बातम्या सुरू आहेत त्यामध्ये तथ्य नाही असं शिरसाट म्हणतायत। नाही काय तसं काही नाही, बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही। प्रत्येक नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहतो। शिरसाट शनी शिंगणापूरला जाऊन आले तर कोकाटे यांनी शनी मंडळ गावी जाऊन पूजा अर्चना केली, म्हणजेच मंत्रिपद धोक्यात आल्यामुळे मंत्र्यांना आता देव आठवले। त्यामुळे मंत्रिपद वाचणार का हे कोकाटेंच्या बाबतीत तरी सोमवारी दिसेल। नंदुरबारहून पवन येवलेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.